नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच ई-KYC साठी मुदतवाढ। अनेक ठिकाणाहून ही मागणी केली जात होती आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सोशल मीडियावरती मोठे न्यूज चॅनल असेल, साम टीव्ही असेल, तर या ठिकाणी 4 तासांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ जे आहे तर यांनी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या ई-KYC मध्ये लक्षात घ्या जे पोर्टल बंद करण्यात आलं होतं तर याच्यामध्ये मुदतवाढ होणार। त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य दिलेलं आहे, पण कधी चालू होणार तर यांनी लक्षात घ्या अशा प्रकारचं मुदतवाढी संदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही ते काय म्हणाले ते आपल्या स्क्रीनवरती देखील तो व्हिडिओ पाहू शकता। ई-KYC मुदतवाढ म्हणजे ई-KYC ला मुदतवाढ होईल, पण नेमके ई-KYC ला प्रॉब्लेम काय आहेत? कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत त्या खूप मोठ्या अडचणी आहेत। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई-KYC संदर्भातलं वक्तव्य तुम्ही पाहिलंच असेल, पण लक्षात घ्या अजून तरी पोर्टलवरती तसा कोणता ऑप्शन आली नाही आहे आणि मंत्री आदित्य तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या मार्फत अजून कोणतीच घोषणा केली नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स जरी झाली असेल तर जोपर्यंत शासकीय निर्णय किंवा शासकीय लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करत नाहीत तोपर्यंत ई-KYC साठी मुदतवाढ मिळणार नाहीये। पण मुदतवाढ होणं गरजेचं आहे, कारण का मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ ई-KYC चुकल्यामुळे आले नाहीये आणि अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका यांच्याकडे विचारणा करत आहेत। मोठ्या प्रमाणावरती अंगणवाडी सेविका आम्हाला ह्या कामाची माहिती नाहीये किंवा आमच्याकडे अजून काम आलं नाहीये अशा प्रकारची उत्तरं देत आहेत। त्यामुळे लक्षात घ्या आता जानेवारी महिना तरी संपत आलेला आहे, त्यामुळे पुढच्या महिन्याचा लाभ मिळण्यासाठी अशा लाडक्या बहिणींची ई-KYC होणं किंवा लक्षात घ्या कागदपत्र पडताळणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे त्यांना कमीत कमी पुढील महिन्याचा लाभ तरी रेग्युलर मिळेल। आणि मागील हप्ते तरी शासनाने ग्वाही दिलेली आहे की लाभ देणार आहोत, पण लक्षात घ्या जोपर्यंत ही प्रोसेस लवकरात लवकर सुरू होत नाही आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना पात्र होता येणार नाही आहे। त्यामुळे शासनाने ई-KYCचा ऑप्शन, एडिटचा ऑप्शन जर दिला तर लवकरात लवकर लाडक्या बहिणींना ही ई-KYC करता येणार आहे। तर अजून तरी घोषणा झाली नाही आहे, जर मुदतवाढ होत असेल तर सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये बहुतेकशा अंगणवाडी सेविका ताई आहेत यांच्याकडे कागदपत्र पडताळणीसाठीच्या याद्या आहेत त्या आलेल्या आहेत। ज्या ठिकाणी अजून याद्या आल्या नसतील त्या ठिकाणी देखील अंगणवाडी सेविकांना पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा नियोजन असेल किंवा तालुका नियोजन समिती अंतर्गत तहसील ऑफिस मार्फत त्या याद्या दिल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। ई-KYCची मुदतवाढ होणं गरजेचं आहे, जर झाली तर सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट ठरणार आहे, कारण का वारंवार लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका किंवा समाज कल्याण ऑफिस या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागत आहेत। त्यामुळे पात्र असून देखील लाभ लाडक्या बहिणींना मिळत नाही आहे। तर अशा प्रकारे तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आकडेवारी देखील समोर येत आहे की 80 लाखापेक्षा जास्त आकडेवारी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आले नाही आहे अशा प्रकारची आकडेवारी सध्या समोर येत आहे। पण यामध्ये काहीच सत्यता नाही आहे, कारण का अजून शासनामार्फत ही आकडेवारी मुळातच जाहीर करण्यात आली नाही आहे। लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता न आलेल्याची, पण लक्षात घ्या निश्चित अशी आकडेवारी आपण सांगू शकत नाही। तर याचबरोबर जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल। काहीच दिवस 3 ते 4 दिवसच बाकी आहेत, तर या दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर कदाचित लक्षात घ्या जास्तीत जास्त शक्यता आहे 5 तारखेच्या पूर्वी शासन हप्ते वितरण करू शकतं। जर या दिवसांमध्ये झालं नाही तर मात्र दुसऱ्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्चित असा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर आता प्रश्न असा आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नाही आहे त्यांची अजून कागदपत्र पडताळणी बाकी आहे, त्यामुळे अशा लाडक्या बहिणीचा विचार केला असता हप्ते वितरण थोडं उशिरा केलं तरी देखील चालणार आहे। त्यामुळे शासनाने अशा लाडक्या बहिणीचा विचार करूनच कागदपत्र पडताळणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि नंतर मग लाभ वितरित करावा हा निर्णय होणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। लाडक्या बहिणीची कागदपत्र पडताळणी काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणी सुरू झाली असेल तर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जरी देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये कागदपत्र पडताळणी सुरू झाली नसेल तर तुमचा जिल्हा किंवा तालुका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। प्रत्येक कमेंटला उत्तर आमच्या मार्फत दिलं जाणार आहे। तर याचबरोबर हेल्पलाईनचा देखील पत्ता
लागता नाही आहे. दिवसभर हेल्पलाईन व्यस्त लागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अनेक प्रश्न पडत आहेत. आपण सांगत आहोत आपल्या चॅनलवरती प्रश्न विचारा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.